न्यूज सदैव जनतेसोबत। नाशिक जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच युरियाचा कोट्यावधींचा घोटाळा झालाय। जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील रामशेज येथील एका खासगी कंपनीने शेतीसाठी वापरला जाणारा युरिया औद्योगिक वापर करत असल्याच्या कृषी विभागाच्या मोहिमेत उघड झाल्यानं कंपनी व्यवस्थापकासह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतीसाठीचा 90 टन युरिया खासगी कंपनीच्या घशात गेलाय। पशुखाद्य तयार करण्यासाठी वापर केला जात होता 90 मेट्रिक टन युरिया जप्त करण्यात आलाय। कृषी विभागाच्या अहवालानंतर दिंडोरी पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। कंपनी संचालक आणि युरिया पुरवठादार, कंपन्या, वाहतूकदार अशा सर्व 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकमध्ये कृषी अनुदानित युरियाच्या कोट्यावधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून हा युरिया पशुखाद्य तयार करण्यासाठी वापरला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून अनुदानित दराने पुरवला जाणारा युरिया उत्तर प्रदेश आणि कोलकाताहून मोठ्या प्रमाणावर आयात करण्यात आला होता। मात्र हा युरिया शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याऐवजी तो या खासगी कंपनीच्या ताब्यात देण्यात आला असल्याचं उघड झालंय। कंपनीनं हा अनुदानित युरिया शेतीसाठी न वापरता पशुखाद्य निर्मितीसाठी वापरल्याची गंभीर बाब समोर आली आहे। कृषी विभागाच्या अहवालावरून 90 मेट्रिक टन अनुदानित युरिया जप्त केलाय। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। जे बिल आढळून आले तर त्यांनी टेक्निकल ग्रेडचा युरिया हा 24 रुपये ते 27 रुपये प्रति किलो असा दाखवले होते दर, पण वस्तुस्थिती तसं न बघता ते रेट हे 48 रुपयापर्यंत असू शकतात असा तो अंदाज आला। नंतर मग त्याचे शॅम्पलही काढले आणि शॅम्पल लॅबमध्ये तपासले असता हे निदर्शनास आलं का हा युरिया हा शेती वापराचाच कोटेड युरिया होता का जो त्यांनी इंडस्ट्रियल यूज करता पशुखाद्याकरता वापरला। ही गोष्ट अतिशय कायद्याचं उल्लंघन करणारी होती। त्याकरता सगळं डॉक्युमेंटेशन पंचनामा करून संबंधितांवरती आपण जे खत नियंत्रण कायदा आहे, ते इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट आहे, त्याच्यानुसार आपण संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले आहेत।